विनय म्हात्रे आणि आदेश पाटील अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना तर पहिलं षटक घेऊन अर्णव 11 बेलपाडा टीम कडून गोलंदाज प्रसाद पाटील. चला 20 मिनिटं म्हणजे 20 मिनिटं अंपायर, 20 मिनिटाच्या पुढे एकही सेकंद नाहीये तरच आपल्याला मॅचेस कव्हर करता येतील. डायरेक्ट प्लेयर आतमध्ये घ्या, तुम्ही आतमध्ये घ्या, आम्ही इकडून अनाउन्समेंट करू. बरोबर 20 मिनिटांमध्ये आमचंही लक्ष असेल, तुमचंही लक्ष कंटिन्यू ठेवा आणि हा प्रकार जो आहे शेवटपर्यंत रात्रीपर्यंत असा सुरू राहील. त्यामुळे थोडंसं डिसिप्लिन मेंटेन करावी लागेल तुम्हाला या स्पर्धेमध्ये. यस अंपायर प्लीज प्रोसीड. आणि या स्पर्धेमधील पहिलाच बॉल यावेळेस मात्र गोलंदाज प्रसाद पाटीलचा लेग स्टिकच्या बाहेर होता. वाईट बॉल पंचांनी घोषित केला आणि एकेरी धावेनं मात्र खातं उघडलं जात आहे. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना मिहिरा स्पोर्ट्स मोरावे उल्वे नोड मध्ये एक चांगले संघ पाहायला मिळतील तुम्हाला. यावेळेस ऑन साइडला वळवला बॉल, मिड विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु दुहेरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या 2 धावेनं खातं उघडलंय ते फलंदाज आदेश पाटीलचा. आदेश पाटील सध्याच्या घडीला एक चांगला यंगस्टर या टीमचा आणि चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा आदेश पाटील. हो स्वीप केला इकडे मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं रिहानी एंटरप्राइजेस चषकामधील येतोय हा पहिला चौकार. चौकाराच्या 6 टीमची टोटल मात्र पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 7 नाऊ. 7 धावा धाव फलकावर. चांगली सुरुवात करून दिली ती आदेश पाटीलला. गोलंदाज प्रसाद पाटील पुन्हा एकदा समोर खेचण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. बॅक टू द बॉलर, कोणती धाव मिळणार नाहीये. प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता, टायमिंग प्रॉपर नव्हतं. टो एंडला बॉल लागला असावा आणि त्याच कारणास्तव आदेशचा हा जो शॉट आपण पाहिला तो थोडासा मिसक्यूट झाला होता. इकडे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा शॉर्ट बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं जात आहे, परंतु बॉल निघून गेला सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली, त्यामुळे पुनरागमन पाहायला मिळालं ते गोलंदाज प्रसादचं. पूल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कंट्रोल पूल होता, टायमिंग प्रॉपर नव्हता. दुसऱ्या साठी सरसावलेत आणि या 2 धावा मात्र पूर्ण होत असताना सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल आदेश आणि विनय यांच्यामध्ये. आणि या 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 भव्य आणि दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेची पहिली रात्र, पहिला सामना सुरू आहे आणि ज्यामध्ये दोनही तसं बघायला गेलं तर उल्वे नोड मधील संघ ड्राईव्ह केला. इकडे मात्र ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एकमेव ऑन साइडला कारण 30 सर्कलचं थोडस रिस्ट्रिक्शन सुद्धा आहे, फील्ड रिस्ट्रिक्शन. आणि त्याचमुळे 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर, एक मिड विकेटला आहे, दुसरं लॉंग ऑफला तैनात केलाय. बाकी सगळे 9 फिल्डर आतमध्ये आहेत. आणि अशातच इकडे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर बिनबाद 10 अशी सुरुवात झाली. टाइम अलर्ट असेल 20 मिनिटांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये 4 षटकं तुम्हाला संपवायचीच आहेत. अर्णव 11 बेलपाडा, त्यामुळं लगेचच घाई करत चला पुढचं षटक कोणता गोलंदाज करणार आहे याची सुद्धा चाचपणी कॅप्टनना अगोदरच करायला हवी, जेणेकरून पटापट तुम्हाला षटकं कव्हर करता येतील. तर दुसरं षटक घेऊन अर्णव 11 बेलपाडा टीम कडून गोलंदाज चिन्मय कोळी येतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा झाल्यात. एक बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली, थोडस सावधानतेनं खेळलं गेलं आणि सगळेच्या सगळे चेंडू आदेश पाटील स्ट्राईकला होता. चांगला फटका आहे यावेळेस मात्र कव्हर्सला. वाडे शॉट टायमिंग सुद्धा प्रॉपर होतं. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या वरतून आदेशच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. नेक्स्ट मॅच प्राची साक्षी एंटरप्राइजेस 11 सावरकर आणि मिहिका स्पोर्ट दहिसर दोन्ही कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला क्रॉस करण्यासाठी यायचंय. प्राची साक्षी एंटरप्राइजेस 11 सावरकर विरुद्ध मिहिका स्पोर्ट्स 11 दहिसर दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये रेडी राहायचे. थँक्यू.
दुसऱ्या षटकाला षटकारानं सुरुवात केली, परंतु पुढच्याच बॉलवर मात्र चिन्मयने एक चांगला चेंडू टाकला कमबॅक करत असताना. विकेट फुल टॉस होता, यावेळेस मात्र ड्राईव्ह केला स्ट्रेट टू द लॉंग ऑन. एक टप्प्याने बॉल उचलला जाईल तोपर्यंत मात्र एकच धाव थ्रो सुद्धा लगेचच क्विकली करण्यात आला, त्यामुळे सिंगल मिळेल. ती आदेशला आतापर्यंतचे सगळे चेंडू आदेश खेळला. 9 बॉल मध्ये त्यानं 16 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. एक धाव व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आली होती आणि पहिल्यांदाच विनय मात्रे त्याच्या नावानं सुद्धा हा संघ ओळखला जातो. लेफ्टी व्हेरी डेंजरस बॅटर ऑन स्ट्राईक नाव विनय मात्रे, एक चांगला दर्जेदार अष्टपैलू खेळाडू, उल्वे नोड मधील एक टॅलेंटेड ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळेल ऑन स्ट्राईक. शॉर्ट बॉल इकडे बॅकफुटला जाऊन थोडासा जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता आणि शॉर्ट थर्डमॅनला बॉलची फील्ड केली जाईल. कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल येत असताना 17 धावा आतापर्यंत झाल्यात. चांगला स्कोर आहे तो मीरा स्पोर्ट्स बोराबे संघाचा. चिन्मयनं पहिल्या बॉलवर षटकार पडल्यानंतर चांगलं कमबॅक करून दिलं अर्णव 11 बेलपाड्याला. राऊंड स्टम्प्सनं फाईन खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टम्पच्या बाहेरून चाललेला हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन जोडली जाईल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, ती 18 या आकड्यावर. 18 ऑन बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा फुल टॉस होता, टाइम प्रॉपर नाहीये. बॉल मिड विकेट कडे, क्षेत्ररक्षक येतोय वेगानं पुढे आणि एकच धाव मिळेल. सिंगल रन ओनली, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 धावा झाल्यात आतापर्यंत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5 ओव्हरचा सामना असणार. पहिल्या फेरीमधील सामना आणि क गटामधील हा सामना आपण कव्हर करतोय आज. त्यानंतर बी पोल मधील सामने तुम्हाला पाहायला मिळतील. शॉर्ट बॉल आहे, कट केला, यावेळेस मात्र स्लॅश केलं होतं. स्वीपर कव्हर बाउंड्रीच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार आदेशच्या बॅट मधून येतोय. एक दर्जेदार स्ट्रोक, चौकार. मीरा स्पोर्ट्स मोरावे बिनबाद 23 धावा, 23 विदाउट लॉस. स्पीडअप करत राहा बेलपाडा टीम, कारण आपल्याला 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर संपवायच्या, अन्यथा एक फिल्डर तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये नाहक घ्यावा लागेल. आणि स्ट्रिक्ट आहे अगदी पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत हा रूल असेल. त्यामुळं फक्त अनाउन्समेंट नाहीये, तुम्हाला कृती सुद्धा पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये आणि त्याचमुळे वारंवार अनाउन्समेंट आम्ही तुमच्या समोर करतोय. तिसरं षटक घेऊन अर्णव 11 बेलपाडा टीम कडून गोलंदाज प्रीतम घरत. नुकतीच उल्वा नोड प्रीमियर लीग सुद्धा संपन्न झाली. बेलपाड्याचे सुद्धा खेळाडू प्रीतमचा सुद्धा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला त्या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या बाजूला विनय मात्रेचा विचार केला तर 1 वर्ष UNPL उल्वे नोड प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक खरं तर बोली लागणारा खेळाडू म्हणून विनय मात्रे सगळ्यात महागडा खेळाडू ठरला होता. आणि तेवढा टॅलेंट त्याच्याकडे आहे. उल्वे नोड मध्ये सगळेच एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू आहेत. प्रत्येक कोणतेही संघ उलगडून पहा तुम्ही, प्रत्येक संघामध्ये 101 खरं तर ब्रँडेड बॅटर आहेत, बॉलर आहेत. परंतु विनय मात्रेला 1 वर्ष मात्र सर्वाधिक बोली लागली होती. कट करण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल, पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन जोडली जाईल. धावसंख्या 24 या आकड्यावर. 24 ऑन बोर्ड. PTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. पनवेल टेनिस क्रिकेट.in. संदीपजी भास्कर, आमचे किरण दळवी असतील, केतन दळवी असतील, केडी ब्रदर्स आणि संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेताना दिसेल तुम्हाला या स्पर्धेमध्ये. प्रीतम पुन्हा एकदा. प्रीतमचा हा बॉल समोर खेचून मारलाय, डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राइव्ह उडवलाय साइड स्क्रीनच्या वरतून हवाई सफर करण्यासाठी. विनय मात्रेचा तडाखा षटकार. छत्रपती
थोडस शॉर्ट होतं, अगदी बॅकफुटला जाऊन करत स्ट्रॉंग बॅकहँड पाहायला मिळाले अगदी समोरच्या दिशेमध्ये. गोलंदाज प्रीतमच्या डोक्यावरून हा फटका मात्र एक्झिक्यूट करण्यात आलाय. टीमची टोटल 30 या आकड्यावर 30 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत विकेट मिळालेली नाहीये, ब्रेक थ्रू नाहीये आणि त्याच प्रतीक्षेमध्ये खरं तर गोलंदाज असतील. प्रीतम पुन्हा एकदा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय आणि त्याच कारणासह पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये संदीप पाटील सर आहेत, जासेचे एक प्रतियश पंच. रोड तालुक्यामधीलच बऱ्याचशा स्पर्धा कव्हर करताना आपल्याला सातत्यानं दिसतात. दुसऱ्या बाजूला राजेंद्र गरज सर आहेत नवीन शेव्याचे. समोर ड्राईव्ह केला, इकडे मात्र बॅक टू द बॉलर्स. स्टंपला जाऊन चेंडू हिट झाला, तोपर्यंत मात्र एक रन कंप्लीट करण्यात आले. सिंगल रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 31. 31 धावा. तिसरं षटक सुरू आहे. 32 धावा माफ करा. आदेश 10 बॉल मध्ये 20. दुसऱ्या बाजूला विनय 4 बॉल मध्ये 8 आणि म्हणजेच दोन्ही फलंदाजांचे स्ट्राईक रेट आपण पाहिले तर 200 आहेत. आणि जर 200चा स्ट्राईक रेटनं जर मैदानामध्ये बॅटिंग झाली तर जवळजवळ तुम्हाला 61 धावा पाहायला मिळतील आणि एक चांगली टोटल मात्र ठरू शकेल. कारण मीरा स्पोर्ट्स मोरावेकडे गोलंदाजी स्ट्रॉंग आहे आणि म्हणूनच वेलपाडा संघ जेवढा कमी धावामध्ये रोखता येईल ना मोराबे टीमला, तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. लॅपटॉप ओव्हर द विकेट न थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दिशाहीन. या ओव्हर मध्ये हा तिसरा वाईट बॉल येतोय. 3 वाईट बॉल प्रीतम करतला. आज लाईन सापडत नाहीये. थोडस दिशे भरकटलेली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले. 33. इकडे फटका फसलाय. बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये प्रीतम टेबल कॅच. पहिला धक्का लागेल. ब्रेक थ्रू दिला अखेरीस प्रीतम करतला आणि पहिली सफलता अर्णव 11 बेलपाडा टीम साठी. फलंदाज आदेश पाटील. पहिला धक्का. लागलाय. फलंदाज आदेश परतलाय. थोडासा बिस्कुट झाला होता फटका आणि गरज होती खरं तर एका विकेटची आणि ती विकेट मात्र प्राप्त केले प्रीतमनं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिहिरा स्पोर्ट्स मोरावे टीम कडून प्रवीण ठाकूर. आणखीन एक हार्ड हिटर बॅटर मोरावे संघाचा. खरं तर व्हेरी डेंजरस आणि बराच वेळेला विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो प्रवीण ठाकूर. मैदानामध्ये इन झालाय. सध्याच्या घडीला 33 वर 1 अशी धावसंख्या आहे मिहिरा स्पोर्ट्स मोरावेची. सुंदर असं क्रीडांगण नावेकाडीचं रामबाग उत्तर बागचं हे जबरदस्त मैदान आणि या मैदानावर नेहमीच सगळ्याच खेळाडूंना खेळायला सुद्धा तेवढाच आवडत असतं आणि तेवढाच मॅचेस पाहायला सुद्धा मजा येते. मनोरंजन होतं या मैदानावर. चला स्पीडअप करत राहा कारण आपल्याकडे 20 मिनिटच आहेत. न्यू बॅटर प्रीतमला सफलता मिळाली पाठीमागच्या बॉलवर आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. नेक्स्ट बॉल प्रीतमचा. इकडे मात्र पीट केले. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू आणि हेच गरज होती खरं तर विकेटची. कारण तो विकेट मिळाल्यानंतर थोडासा दबाव बनतो, थोडासा प्रेशर बनतो जेणेकरून कुठेतरी धावसंख्येला कंट्रोल करता येते आणि त्याचमुळे रेग्युलर इंटरव्हल्सला ब्रेक थ्रू असणं सुद्धा आवश्यक आहे. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. अगदी व्ही शेप मध्ये उडवलाय बॉल. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या तडाखा दिलाय. प्रवीण ठाकूरच्या बॅट मधून येतोय षटकार. सुपर स्ट्रोक होता. षटकाराच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 39 आकड्यावर 39 रन्स ऑन बोर्ड. हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न परंतु बॅक टू द बॉलर हा चेंडू आलाय त्यामुळं इकडे कोणती धाव येत नाहीये. इकडे तिसरं षटक समाप्त झालंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 1 गडी बाद 39. यानंतर तुम्हाला बी पोल मधील पहिला सामना
आपल्याला खेळवायचा आहे ओडापोन वहाळ आणि त्यांच्या विरोधामध्ये मिहिका स्पोर्ट्स दहिसर. चला यानंतरचा जो सामना असेल तो ओडापोन वहाळ आणि इकडे स्वीप केला जातोय. विनयचा हा स्ट्रोक स्क्वेअर लेग कडे डीप मध्ये दुसऱ्या धाब्यासाठी सरसावलेत आणि या 2 धाबा पूर्ण. थोडस चपळता दाखवावी लागेल फिल्डर्सना. चेंडू पर्यंत थांबला तर तुम्हाला 2 धाबा होतील, त्याचमुळे तुम्हाला थोडासा एनर्जेटिक खेळ करावा लागेल या मैदानावर. या 2 धाबांच्या बरोबरीने टीमची टोटल 41 या आकड्यावर 41 रन्स ऑन बोर्ड. गोवर्धन आलेत गोलंदाजीसाठी. गोवर्धन मात्रे चौथ्या षटकाला सुरुवात. पहिल्याच बॉलवर 2 धाबा आल्यात. विनय बिग हिट करतोय. व्हाट अ शॉट. अप्रतिम फटका. इट्स अ लॉंगेस्ट 6 फ्रॉम विनय मात्रे. कमाल दर्जेदार लांब लचक षटकार. गगन चुंबी आणि गगनभेदी षटकार होता. विनय मात्रे बराच दूरवर जाऊन चेंडू पडला असेल. गोलंदाज गोवर्धन. इकडे सुद्धा पूल करण्याचा प्रयत्न थोडासा मिसकूट झाला होता, परंतु तरी सुद्धा बॉल निघालाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. नो चान्स फॉर फिल्डर. बॉल सीमा पार 4. स्पोर्ट्स बोराबे संघाचं अर्धशतक धाव फलकावर 51 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. आता मात्र जोर वाढवलाय. विनय मात्रेचा एनर्जेटिक खेळ आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 7 बॉलमध्ये 20 धावांवर खेळतोय सध्याच्या स्थितीमध्ये. आणि गोवर्धन मात्रेच्या पहिल्या 3 बॉलमध्ये जवळ 12 धावा कुठल्यात. त्याचमुळे कदाचित हे षटक महागड तर ठरणार नाही ना याची भीती आता मात्र बेलपडा संघाच्या समर्थकांमध्ये. शॉर्ट बॉल होता. अकुट टप्प्याचा बॉल पूल केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धक्का दे चक्का. विनय मात्रे लांब लचक षटकार मारतोय. चेंडू सुद्धा गहाळ करून टाकतोय. पाठीमागच्या 2 बॉल मध्ये एवढा दूरवर मारलेत ना, हे कदाचित लॉंगेस्ट स्टिक्स असतील या स्पर्धेमधील. बराच दूरवर शॉट मारलेत. 8 बॉल मध्ये 26 धावांचं योगदान विनय मात्रेनं दिलंय. पहिल्या 4 बॉल मध्ये गोवर्धनच्या 18 आल्यात. टीमची टोटल झाले ती तब्बल 57. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल वळवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता आणि इकडे मात्र विनय मात्रे सापडलाय. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय शुभम ना. आणि हा दुसरी सफलता मात्र मिळेल ती बेलपाडा टीमला. मिहिरा स्पोर्ट्स बोराबे 57 ला दुसरा धक्का. सावरकर विरुद्ध मिहिका स्पोर्ट्स 11 दहिसर. दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक नव्हे आपल्या टॉससाठी यायची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना चौथ्या क्रमांकावर ऋतिक पाटील 3.5 ओव्हरचा खेळ आय थिंक झालाय. शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकामधील. 7:55 आपण इनिंगला सुरुवात केली होती. आणि बरोबर 1 मिनिट बाकी आहे 20 मिनिटासाठी. त्यामुळे चेंडू पटकन टाकून घ्या. गोलंदाज तयार. गोवर्धन मात्रे समोर समोर पोहोचण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. बॉल पोहोचला होता. लॉंग ऑफचा फिल्डर जवळ मिड ऑफ पर्यंत अंतर कापायचं होतं परंतु कॅरी करता आलेला नाही. आणखीन 2 धाबा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर मिहिरा स्पोर्ट्स मोरावे 59 धावा 59 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल. जास्त एकत्रित येऊ नका. नेक्स्ट मॅच प्राची साक्षी एंटरप्राइजेस साबरखार आणि त्यांच्या विरोधामध्ये मिहिका स्पोर्ट्स दहिसर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचा प्लीज. बघा दोन्ही कॅप्टन जर इनिंग ब्रेक मध्ये नसतील तर ते तुमचे ओव्हर्स कमी केले जातील. ही कमिटीच्या माध्यमातून आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर आमचे समालोचक मित्र सौरभ पाटील दहिसर यांचे देखील या ठिकाणी आगमन. सौरभ आपलं सहर्ष स्वागत. पाचवं आणि अंतिम षटक असेल. गोलंदाज सौरभ तयार होतोय बेलपाडा टीम कडून. चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये सिंगल मिळेल. सुंदर असं क्रीडांगण आहे. अगदी सपाट आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षण करताना सुद्धा खेळाडूंना कोणतीही अडचण येणार नाहीये असं हे मैदान आहे. त्याचमुळे नेहमीच या मैदानावर खेळायला सगळ्यांना आवडतं. अगदी निसर्गरम्य ठिकाण आहे. इकडून तुम्ही पुढे आलात का नावेकाडी असेल किंवा नावा असेल अगदी लाभलेला समुद्र किनारा आणि याच्यावर बसलेली ही गावं. आउटसाइड ऑफ स्टंपच व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. एक अतिरिक्त रन जोडली जाईल. धावसंख्येमध्ये 1 न भर पडेल. म्हणजे 7 गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर आम्हाला कळवतात सध्याच्या स्थितीला धावा झाल्या त्या 61 धावा. परंतु मोरावे संघ म्हटला की अलके उलवे रोड मधील चांगले गुणसंख्या लेखक प्रणयजी मात्रे ज्यांचा गावचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बाहेरचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न समोर खेळून काढला. मिड ऑफ कडे लॉंग ऑफचा फिल्डर पुढे येतोय. तोपर्यंत मात्र 1 रन सिंगल रन. $62 रन्स 62 धावा. जे स्कोअर लेग अंपायर आपण थोडस आजूबाजूला सरका जेणेकरून पाठीमागे बरोबर कॅमेरा आहे त्याला डिस्टर्बन्स होणार नाहीये. जेणेकरून तुम्हालाच नंतर रन आउटला तर एखादा डिसिजन आला. यस थँक्यू थँक्यू. आउटसाइड ऑफ स्टंप बराचसा बाहेर होता हा चेंडू. ऑब्व्हियसली पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन आणखीन एक. व्हाईट बॉल बरेच टाकले आणि त्याचमुळे खरं तर बऱ्याच वेळेला 5-6 व्हाईट बॉल आले म्हणजे एखादी ओव्हर 7 व्हाईट बॉल आलेत. 1 ओव्हर जास्त पडते. 5 मिनिटाचा वेळ आणखीन जातो कांचन आणि त्याचमुळे थोडस कधी कधी इनिंगला लांबतं. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली आणि विकेट किपरनं मात्र डिप्लॉय झेल. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का बसलाय तो मिहिरा स्पोर्ट्स मोराबे टीमला. चला नवीन फलंदाज लवकर चला. विकेट प्राप्त झाले ती गोलंदाज सौरभ पाटीलला. नेक्स्ट मॅच असेल प्राची साक्षी एंटरप्राइजेस सावरखार आणि मिहिका स्पोर्ट्स दहिसर. एका बाजूला उरण तालुक्यामधील संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर दहिसर सध्याच्या घडीला अगदी पनवेल तालुक्याची शेवटची बाउंड्री आपण म्हणूया परंतु तिथून कल्याण डोंबिवलीमध्ये जास्त खेळताना दिसतो हा संघ. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इनसाइड एज लागल्यानंतर बॉल विकेटच्या आसपासच घरंगळत राहिला. डोळ्यात देखत 1 धाव कंप्लीट करण्यात आले. क्विक सिंगल. धावांची चोरी करण्यात आली. धावसंख्या 1 ने वाढेल.
स्कोर जाऊन पोहोचलाय तो 64 या आकड्यावर. 64 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. यानंतर इनिंग ब्रेक आणि जर एकच संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाला तर टॉस विन त्या कॅप्टनला घोषित केलं जाईल. ओ समोर खेचण्याचा प्रयत्न, इकडे मात्र गॅप मध्ये आहे. एक्स्ट्रा केपर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. कमाल स्ट्रोक होता. षटकार. ऋतिक पाटीलच्या बॅट मधून मात्र एक कमाल स्ट्रोक होता. कव्हरच्या वरतून षटकार खेचलाय. 70 झाल्यात. हा चेंडू लेफ्ट केला होता. ऑफ स्टंपच्या बाहेरून निघणारा सरळ विकेट किपरचा वेध घेतोय. सोडून दिला होता. डॉट बॉल आलाय आणि अशा पद्धतीनं 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणि पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मिहिरा स्पोर्ट्स बोरावे भरभक्कम धावसंख्या उभी केले. 70 धावा तब्बल धावफलकावर आणि 71 धाबांचं लक्ष ठेवण्यात आले. ते अर्णव 11 बेलपडा. आपण जाणार आहोत टॉस बॉक्स कडे, ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. प्राची साक्षी एंटरप्राइजेस सावरकर आणि मिहिका स्पोर्ट्स दहिसर या 2 टीम्स मध्ये. आणि जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील प्रवीणजी गायकर. तर थँक्यू सर. या ठिकाणी नवनीत ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तत्पूर्वी आम्ही बघा इथे सावरकर संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत, परंतु दहिसर संघाचे कॅप्टन आपण उपस्थित झाले नाहीयेत. तर त्यांना विनंती असेल आपण यावं इथे लगेचच टॉस करण्यासाठी. जर सेकंड इनिंगचा बॉल डिलिव्हर झाला आणि मग इथे टॉस विन दिला जाईल. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल नावे ग्रामपंचायतीचे विद्यमान दमदार सरपंच विजेंद्र पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या सन्मानात आपण पाहू शकाल सन्माननीय नरेश मुकल साहेब ग्रामपंचायत सदस्य यांचे देखील या ठिकाणी शुभागमन. यावर पार्थ एंटरप्राइजेसचे सर्व सरबारी नावे ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच विजेंद्र पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मुकल साहेब आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आपण स्वागत करूया तुमचं. तत्पूर्वी त्यास कॅप्टन नाही म्हणतात ते दहिसर संघाचा समालोचक टिप्रांत रोशन यांचे देखील या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत. तत्पूर्वी आपण इथे सन्मान करू या स्पर्धेच्या वतीनं. मी इथे नवनीत ठाकूर साहेब आपणास विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभास्ते सातारा कराड अर्थातच कुंटेकर ट्रेडर्सचे सर्व सन्माननीय सोमनाथ मांडवे साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण करावा की ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 1 लाख रुपयाचं योगदान लाभलंय. ते सोमनाथ शेठ मांडवे साहेब यांना विनंती असेल आपण साहेब यावं. आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी नवनीत ठाकूर साहेब यांना विनंती करतो आपण यावं आणि आपल्या शुभास्ते कुंटेकर ट्रेडर्सचे सर्व सातारा कराड सोमनाथ शेठ मांडवे यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. तर मायची उद्धार शाल पुष्पगुच्छ आणि रिवानी एंटरप्राइजेस चषकाच्या सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे यथोचित सन्मान आपण करत आहोत. बघा पुन्हा एकदा लास्ट कॉल. मिहिका स्पोर्ट्स 11 दहिसर क्रिकेट संघ जर सेकंड इनिंगचा बॉल पडला तर मात्र ते टॉस विन दिला जाईल. प्राची 11 सावरकर या टीमला, प्राची आणि साक्षी 11 सावरकर या संघाला टॉस विन दिला जाईल. त्याच्यानंतर सन्माननीय मदन शेख ठाकूर साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी किशोर मांडवे साहेब यांना विनंती करतो आपण यावं आणि आपल्या शुभास्ते आमचे हरियाणा एंटरप्राइजेसचे आधारस्तंभ मदन शेख ठाकूर साहेबांचा इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर यावं आपला इथे सन्मान. मी किशोर मांडवे साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आपल्या शुभास्ते आपण त्यांचा इथे सन्मान या ठिकाणी करावा. तर मी सन्माननीय किशोर मांडवे साहेब आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभास्ते रियानी एंटरप्राइजेसचे आमचे आधारस्तंभ या ठिकाणी मदन शेठ ठाकूर साहेबांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. मायची उद्धार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्यानंतर पुढचा सन्मान मित्रांनो आत्ताच ज्यांच्या व्यासपीठावरती आणि शुभागमन पाहिलं ते पार्थ एंटरप्राइजेसचे सर्व आणि लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचे अतिशय विश्वासू सरदार आणि नावे ग्रामपंचायतीचे विद्यमान दमदार सरपंच विजेंद्र शेठ पाटील यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. यावा उद्या खर्चा आहे आमचा सरपंच आणि विजेंद्र पाटील साहेब विद्यमान सरपंच नावा यांचा इथे सन्मान आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मदन शेठ ठाकूर आमचे रियानी एंटरप्राइजेसचे आधारस्तंभ यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते
आपण या ठिकाणी नाभी ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच सन्माननीय विजेंद्र पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर सन्माननीय अरुण शेठ ठाकूर साहेब उद्योजक नावेखाडी साहेबांना विनंती असेल आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी अरुण शेठ ठाकूर साहेबांना विनंती करतो आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. धन्यवाद, व्हेरी मच, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच विजेंद्र पाटील साहेब. त्याच्यानंतर अरुण शेठ ठाकूर यांचा सन्मान मदन शेठ यावं, आपल्या शुभ हस्ते अरुण शेठ ठाकूर साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर प्रोप्रायटर शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोप्रायटर किशोर मांडवे साहेब यांचा देखील आपण सन्मान करूया. विहानी एंटरप्राइजेसचे सर्व संजय शेख ठाकूर यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोप्रायटर किशोर मांडवे साहेबांचा सन्मान आपण करावा. संजय शेख यावं. बघा इथे बॉल डिलिव्हर्ड होईल आणि कॅप्टन आला नाही. मी का 11 दहिसर क्रिकेट संघाचा आलाय ना. अरे कुठं होता, कधीपासून बोलतो आम्ही. या चला पत्र आपण सन्मान करूया. या ठिकाणी सन्माननीय किशोर मांडवे साहेब यांचा सन्मान करूया. किशोर मांडवे साहेबांचा प्रथमतः आपण सन्मान करूया. आता एका ओव्हर नंतर आपण टॉस करू. तर किशोर मांडवे साहेब प्रोप्रायटर शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने मित्रांनो या स्पर्धेसाठी रोख रक्कम 50,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय आणि त्यांचा सन्मान रियानी एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय संजय शेख ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करूया. मायची उपहार शाल आणि पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण बघा. या स्पर्धेचे आणबाण रियानी एंटरप्राइजेसचे सर्व संजय शेठ यांच्या शुभ हस्ते सन्माननीय किशोर मांडवे साहेब प्रोप्रायटर शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने 50,000 रुपयाचं योगदान आम्हाला लाभलंय. त्यांचा शुभ सन्मान आणि बाकी मान्यवरांचा सन्मान जे आपण 5 मान्यवर आले त्यांचा आपण ओव्हर्स नंतर घेणार आहोत. थँक्यू. ओव्हर टू रोशन. धन्यवाद प्रवीण. आणखीन एक चांगला फटका मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. फ्री होम डिलिव्हरी पहिला खेळाडू बाद 71 पाठलाग करत असताना मैदानाच्या बाहेर चालला त्या ठिकाणी खेळाडू रणजित ठाकूर बिग विकेट. थँक्यू व्हेरी मच. त्याच्यानंतर सन्माननीय आर्यन पवार अमित पवार यांचा सन्मान आपण करूया. विराज ठाकूर साहेबांना विनंती करतो आपण यावं, आपल्या शुभ हस्ते अमित पवार साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. विकेट गेला त्याच्यामुळे थोडासा वेळ आपल्याकडे, आपण सन्मान करून घेऊया मान्यवरांचा. अमित पवार साहेब आपण यावं. मी विराज ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अमित पवार साहेबांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा. त्याच्यानंतर दिगंबर पडतरे साहेब यांना विनंती करतो आपण यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी विराज ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दिगंबर पडतरे साहेबांचा सन्मान देखील आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. तर यावर दिगंबर पडतरे साहेब आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. विराज भाई आपल्या शुभ हस्ते आपण दिगंबर पडतरे साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करावा. येस, ओव्हर टू रोशन. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सर्व पाहुणे मंचावरती या सामन्याचा आनंद घेत असताना पहिला सामना 71चं टार्गेट जवळजवळ 14.20 रिक्वायरमेंट. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाज आहेत त्या ठिकाणी मोराबे संघाचे विनय म्हात्रे. हा खेळाडू जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून आपण नेहमी पाहिली. मयूर म्हात्रे मिळवला आहे त्या संघाचे खरंतर आधारस्तंभ. आणि एका बाजूला संघ खेळताना अमरदादा बेलपाडा उलवानोड मधील हे 2 संघ आहेत आणि एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना या स्पर्धेमध्ये हा पहिला सामना. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन. नावाखाडीचं हे क्रीडांगण रामबागच्या अगदी बाजूला. समोर टाकला बॉल. पुन्हा एकदा आपण पहिला स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका सजवला. बॉल चला अलॉंग विथ कार्पेट लॉंग चेस आहे आणि बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमा पार चौकार 4 धावा. महेश्वरी मैदान नावेखाडी उत्तर पाडा रामबाग अतिशय प्रसिद्ध असे क्रीडांगण आहे. कारण या क्रीडांगणाचा इतिहास जर आपण पाहिला तर व्यावसायिक दर्जाचे खेळाडू देखील या मैदानात खेळलेले आहेत आणि सातत्याने ग्रामीण टेनिस क्रिकेटचा आपण करार पाहिला. पण तो सध्याच्या घडीला आपण पाहतो रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 चे शानदार पर्व. संजय शेठ ठाकूर आणि संपूर्ण टीम आणि सर्व आयोजकांच्या मनापासून कौतुक करेल. प्रकाश जोतातील हे पर्व आपण पाहता. पहिली रात्र
पुन्हा एकदा राऊंड विकेट येत असताना डाऊन द लेग बॉल आपण पाहिला डाव्याच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईड बॉल. आय थिंक संदीप पाटील या ठिकाणी जासईचे मेन अंपायर आणि एका बाजूला स्कोर लेग पंच आमचे म्हात्रे सर, राजेंद्र खरं सर क्षमा असावी. तर सन्माननीय राजेश ठाकूर साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते आदरणीय सरपंच विजेंद्रजी पाटील मंचावरती सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचे मनपूर्वक स्वागत. सर्व पाहुण्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. विविध क्षेत्रातील पदाधिकारी, गावकरी, वारकरी सर्वांचं या ठिकाणी स्वागत. राऊंड विकेट, पुढचा बॉल यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत की नाही पाहायचा आहे. बेल्स पडलेल्या नाहीयेत, मला वाटतं स्टम्प्स त्या ठिकाणी ब्लिंक झालेले आहेत, पण जोपर्यंत बेल्स खाली पडत नाहीये तोपर्यंत खेळाडू बाद नसेल. आणि त्या ठिकाणी नक्कीच पहिलं षटक संपत असताना धावा स्कोर कार्ड वरती आहेत त्या ठिकाणी फक्त 6, एक गडी बाद 6. चांगला स्टार्ट मिळाला आहे त्या ठिकाणी मोरावे टीमला. तर आपण इथे टॉस करूया रोशन दोन्ही टीम मध्ये. तर दैसर मिका 11 दैसर आणि प्राची आणि साक्षी 11 मोरिया सावरकर या दोन संघांमध्ये टॉस. तर नाभी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विजेंद्र पाटील साहेब यांना विनंती करतो आपण यावं. अपाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व ज्यांनी एक निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि नाभेसारख्या बलाढ्य ग्रामपंचायतीवरती ज्यांना सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं ते विजेंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस. बघा एकीकडे शिवतेश कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आणि एकीकडे रियानी एंटरप्राइजेस हे तुम्हाला मागायचं आहे. चला पहिलं आपण मोरिया सावरकर रिहानी, येस रिहानी, दुसऱ्यांदा रिहानी एंटरप्राइजेस आलाय. अभिनंदन कॅप्टन सावरकर. टॉस जिंकलाय, प्रथमतः निर्णय क्षेत्ररक्षण करू. चला दोन्ही टीमला शुभेच्छा. कारण मॅच आहे ना त्याच्यामुळे जास्त वाईट आम्ही घेत नाहीये. दैसर संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या बरोबरीने सावरकर. रोशन थोडं थांबवतो. त्याच्यानंतर माजी सरपंच चंद्रकांत मांडवे साहेब. चंद्रकांत मांडवे साहेब आपण यावा. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी शैलेश शेख ठाकूर साहेब यांना विनंती करतो. शैलेश शेख ठाकूर साहेब आपण यावं. आपल्या शुभ हस्ते चंद्रकांत मांडवे साहेब यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. त्यानंतर नाभी ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय नरेश मोकल साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी शैलेश ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नाभी ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय नरेश मोकल साहेब यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने करावा. तर त्याच्यानंतर आपण नरेश मोकल साहेब यांचा इथे सन्मान आपण स्पर्धेच्या वतीने करूया. त्याच्यानंतर सन्माननीय विजय फडतरे साहेब की मित्रांनो ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला तृतीय क्रमांकाचं रोख रक्कम 25,000 रुपये इथे देण्यात आले ते विजय फडतरे साहेब यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. मी विजय शेख फडतरे साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. विजय शेख फडतरे साहेब यांचा इथे सन्मान. तर विजय फडतरे साहेब यावा. आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी पुन्हा एकदा शैलेश शेख यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विजय फडतरे साहेबांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर संतोष फडतरे साहेब, संतोष फडतरे साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं. तर संतोष फडतरे साहेबांचा आपण सन्मान या ठिकाणी पाहतो मित्रांनो. तत्पूर्वी आपण विजय फडतरे साहेब, संतोष फडतरे साहेब आणि दिगंबर फडतरे साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं. आणि स्वप्नील फडतरे साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं. या सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि जातो रोशन पाटील समालोचक यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर उद्घाटन या सामन्यात लगबग आहे मंचावरती. सर्व पाहुण्यांच्या स्वागतासाठी आमचे सर्व आयोजक तत्पर आहेत आणि प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मॅचकडे आपण फोकस करूया. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 आल्या. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज आले. पुन्हा एकदा मिसकूट झाला फटका. झेलची शक्यता होती. शॉट फाईन लेगचा फिल्डर पुढे धावत आला होता आणि इथे मात्र सोपा झेल त्यांच्याकडून सुटला. जीवनदान मिळालं फलंदाजाला. 71 धावांचा पाठलाग करणं तितकं सोपं नाहीये. पहिल्या इनिंग मध्ये जी बॅटिंग आपण पाहिली मोरावे टीम कडून अप्रतिम राहिली. 70 धावा त्याने केल्या. 14च्या सरासरीने पहिल्या 5 षटकामध्ये 71चा पाठलाग करायचा आहे. नेक्स्ट मॅच दहिसर आणि त्यांच्या बरोबरने खेळणारा संघ असेल सावरकर. चांगली लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. आणखी एक मोठा सामना.
पुन्हा एकदा फिरून मारला हाफ ट्रॅकर पूल करत असताना लॉंग बाउंड्री फटका फसला झेल टिपला त्या ठिकाणी मिड विकेटला 1 मोर विकेट डाऊन आणखीन एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम बेलपाडाला पिके साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन त्यांचंही सहर्ष स्वागत. पुढचा सन्मान आपण घेऊया चंद्रकांत लहू ठाकूर साहेब CL ठाकूर साहेब मशेश्वर मंदिराचे अध्यक्ष यांचा इथे सन्मान आपण करूया. CL ठाकूर साहेब यावर मित्रांनो नावे कवे असू द्या नाभा असू द्या या विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होत असतात ते सन्माननीय CL ठाकूर साहेब मशेश्वर मंदिराचे अध्यक्ष यांचा इथे शुभ सन्मान ज्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी उद्घाटन सोहळा देखील पाहिलात ते वरिष्ठ आमचे ज्येष्ठ CL ठाकूर साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. मायची उद्धार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान. रोशन क गटाचा हा सामना चालू आणि बघा क पोल मध्ये खरं तर आपण पाहतो 10 संघ आहेत आणि ज्या संघाच्या सांघिक धावा जास्त असतील त्या टीमला मात्र दुसऱ्या फेरीमध्ये बाय मिळेल ही मात्र महत्वाची सूचना राहील क गटातील संघाला. क गटामध्ये 10 संघ आहेत आणि 10चा पोल असल्या कारणाने ज्यांच्या सांघिक धावा जास्त असतील त्या टीमला मात्र दुसऱ्या फेरीमध्ये बाय मिळेल याची नोंद आपण घ्या. 71चा पाठलाग करायचा आहे. बॉलिंग मार्फत गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपण पाहतो आर्यनला आर्यन आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा पुढे टाकलेला चेंडू क्रॉस बॅटेड केले स्क्वेअर लेग कडे बॉल झाला लॉंग चेस पुन्हा फिल्डर साठी सेकंडचा कॉल आणि 2 धाबा सहज करता कंप्लीट. बघा मैदानाची आउटफील्ड अतिशय चांगली आहे परंतु थोडीशी लॉंग बाउंड्री त्याचा फायदा होतो गोलंदाजांना. यावेळेला दुसऱ्या षटकाचा देखील खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम बेलपाडा संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 9 धावा गडी बाजूला 3 9ला 3 सध्या परिस्थिती आपण पाहताय मैदानामध्ये आहे. मोठं टार्गेट चेस करायचं आहे. 71चा पाठलाग करत असताना मात्र अजूनही हा संघ भरपूर मागे आहे. जवळजवळ 62 धावांची गरज येणाऱ्या 18 बॉल मध्ये. बघा रोशन सर्व सामने याच्यानंतरचे जे आपलं एक 8चा पोल असेल ते सर्व फ्रेश सामने असतील. विनर सामने खेळले जाणार नाही. आमचे कमिटी मेंबर्स आमच्यापर्यंत माहिती देत असताना सर्व सामने फ्रेश लॉटने खेळले जातील. त्यामुळे पुढच्या संघाला विनंती असेल लाईव्ह पाहून निघू नका घरातून लवकर या कारण बरेच जण आपण पाहिला जेव्हा सामना चालू असतो आता पहिला सामना असेल आपला तिसरा आपण आरामात निघू पण कधी कधी ट्रॅफिकचा व्यत्यय होतो किंवा काही प्रॉब्लेम होतो. त्यामुळे हा संघ जर का एखादा वेळेवरती पोहोचला नाही तर त्याचा भूदंड आयोजकांना सहन करावा लागतो. आणि खरं प्रत्येक संघाला विनंती आहे आपण वेळेवरती पोहोचा आणि सहकार्य करा आयोजकांना. खूप चांगली स्पर्धा. रोशन थोडंसं तुला थांबवतो कारण मान्यवरांचा सन्मान देखील तितकाच महत्वाचा आहे तर थोडीशी आम्ही प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त तर इथे अनंत ठाकूर साहेब यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. अनंत शेठ ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये यावं. आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल. अनंत शेठ आपण यावं आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मायची उद्धार शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह यांचा सन्मान. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया बालकृष्ण कडू साहेब यांनाही विनंती करतो आपण देखील यावं. तर बालकृष्ण कडू साहेब यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. येस रोशन 9 धावा फलकावरती गडी बाजूला 3 प्रचंड बॅकफुटला आहे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर बॅटिंग करणारा बेलपाडा संघ धावांचा पाठलाग करत असताना टार्गेट प्रचंड मोठा एव्हरेस्ट पर्वत आहे इतकं मोठं मात्र टार्गेट उभं केलंय आणि तुम्हाला जर का हा एव्हरेस्ट पर्वत सर करायचा असेल तर तुम्हाला फिनिक्स भरारी घ्यावी लागेल. मोठी उंची गाठावी लागेल. पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्याला डाऊन दी ग्राउंड 20 मध्ये घेत असताना फिल्डर आहे डीप मध्ये बॉलच बॅक ड्राईव्ह रन फक्त सिंगल डबल तुम्हाला आता विजयाची हमी देणार नाहीयेत. षटकार चौकारच खेळावे लागतील. या धावांचा पाठलाग करत असताना मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम बेलपाडाला प्रचंड मागे आहे. चांगली विकेट पाटा विकेट आउटफील्ड अतिशय टणक आणि अशा करत क्रीडांगणावरती खेळणं प्रत्येकाचं स्वप्न असताना हे स्वप्न आता पूर्ण होताना आपण पाहत आहे. चषक या स्पर्धेच्या माध्यमातून त्याच्यानंतर भरत नोकल साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावा. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. सन्माननीय भरत नोकल साहेब यांचा इथे यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने तर भरत मांडवे साहेब योगेश मांडवे साहेब यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. मी योगेश मांडवे साहेबांना विनंती करतो आपण देखील यावा. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल.
तसेच स्वप्नील फडतरे साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आणि अमोल पवार साहेब यावं. अमोल पवार साहेब आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तत्पूर्वी आपण स्वप्नील फडतरे साहेबांचा इथे शुभ सन्मान, त्याच्यानंतर अमोलजी पवार साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. बघा, प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान ही भारतीय संस्कृती, अतिथी देवो भव या युक्तीप्रमाणे प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने पाहतो. मित्रांनो, स्वप्नील फडतरे साहेब यांचा सन्मान, अमोल पवार साहेब यांना विनंती सर आपण देखील यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया महेंद्र ठाकूर साहेब यावं. महेंद्र ठाकूर साहेबांना विनंती करतो आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर महेंद्र ठाकूर साहेबांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने. त्याच्यानंतर राजेश ठाकूर साहेब आपणास विनंती करतो आपण देखील यावं. सन्माननीय राजेश ठाकूर साहेब यांचा देखील सन्मान. तत्पूर्वी आपण महेंद्र ठाकूर साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने पाहतो. त्याच्यानंतर राजेश ठाकूर साहेब यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. त्याच्यानंतर विराज ठाकूर यांचे पिताश्री, व्हाईट बॉलचा इशारा आलाय, तर जनार्दन ठाकूर साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. आमचे विराज कमिटी मेंबर्स यांचे पिताश्री जनार्दन ठाकूर साहेब यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. जनार्दन ठाकूर साहेब यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं पाहतो. त्याच्यानंतर पुढचा सन्मान दशरथ ठाकूर साहेब. दशरथ ठाकूर साहेबांना विनंती करतो आपण देखील यावा. आपला देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. दशरथ ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपला सन्मान देखील आपण या ठिकाणी स्वीकारावा. त्याच्यानंतर मनोज ठाकूर साहेब. त्याच्यानंतर सन्माननीय मनोज ठाकूर साहेबांना विनंती करतो आपण देखील यावं. तत्पूर्वी दशरथ ठाकूर साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतो. त्याच्यानंतर मनोज ठाकूर साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करूया. दशरथ ठाकूर साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी पाहतो. तर सन्माननीय महेंद्र शेठ ठाकूर साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 2000 रुपयाचे योगदान लाभलंय. त्यांचा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आम्ही आभार व्यक्त करतो. तर प्रतीक्षा क्लेम सर्व्हिसचे सर्व सन्माननीय दीपक शेठ तांडेल साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. तर मी दीपक शेठ यांना विनंती करतो की आपण यावं. मित्रांनो, आपण पाहू शकाल प्रतीक्षा क्लेमचे सर्व या ठिकाणी दीपक शेठ तांडेल साहेबांचा यथोचित सन्मान. या परिसरामध्ये जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा दीपक शेठ तांडेल साहेबांचा नेहमीच दमदार योगदान राहिला मित्रांनो, आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करूया. प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्व दीपक शेठ तांडेल साहेब यांचा शुभ सन्मान. तर बघा, आमचे सदाशिव ठाकूर साहेब यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. आमच्या रियानी एंटरप्राइजेस चषकासाठी ज्यांचे नेहमीच दरवर्षी आम्हाला दमदार योगदान आणि नेहमीच खंबीरपणे उभे राहतात ते सदाशिव ठाकूर साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करणार आहोत. सदाशिव ठाकूर साहेब यावं. आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जातोय. तर मशेश्वर मंदिराचे पुजारी शंकर शेठ ठाकूर साहेबांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी शंकर ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. बघा, मशेश्वर मंदिराचे पुजारी शंकर ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर बालकृष्ण ठाकूर साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं. बालकृष्ण तांडेल साहेब यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. बालकृष्ण तांडेल साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर सन्माननीय रोशन कडू साहेब यावं. 40+ मास्टर आहेत मित्रांनो, आणि मामा सासरेत आमच्या कमिटी मेंबर्स. या ठिकाणी रोशन कडू साहेबांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करूया.
तर त्याच्यानंतर सन्माननीय नवनीत ठाकूर साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. नवनीत ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. येस रोशन. पूर्णपणे बॅकफुटला चाललाय या ठिकाणी बेलपाडा संघ आणि मयूर म्हात्रे यांनी जो जंप मारला होता तोही चर्चेचा विषय राहील. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला शुभमला हॅट्रिक साठी पारितोषिक आलं 3,000 रुपये. कोणाकडून? प्रियेश नाईक यांच्या वतीने हे पारितोषिक आलं. शुभमला हॅट्रिक साठी 3,000 बॅटिंग साठी आलेला आहेत. आणि आता इथे विकेट देखील आपण मिळताना पाहताय. फिल्डिंग करणाऱ्या मोरावे टीमला मोठ्या मार्जिनने कदाचित पराभूत होईल आता बेलपाडा संघ, असं चित्र निर्माण झालंय. तर रोशन आपण या ठिकाणी पाहू शकाल या स्पर्धेसाठी नावे ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच सन्माननीय विजेंद्र पाटील साहेब, पार्थ एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा. मगाशी आम्ही उल्लेख केला होता की दमदार मताधिक्याने खऱ्या अर्थानं नावे ग्रामपंचायतीवरती ज्यांनी आपला खऱ्या अर्थानं विजय मिळवला आणि पार्थ एंटरप्राइजेसची दमदार आपण नाईटची स्पर्धा पाहिली की एखाद्याची हालत झाली असती. एवढा दमदार आयोजन त्यांचं आम्ही 3 दिवसामध्ये पाहिलात आणि रॉयल एंट्री देखील त्या स्पर्धेमध्ये पाहिली. ते दमदार आयोजक आणि विद्यमान सरपंच विजेंद्र पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. त्यांचा पुन्हा एकदा रियानी एंटरप्राइजेस चषकाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. अलंकार बॉलिंग मार्क वरती आहेत आणि आता दबाव पूर्णपणे बेलपाडा संघावरती. 15 धाबा आणि 6 विकेट. पुन्हा एकदा पायात लेग लांचापर्यंत पंचांचा बोर्ड अवकाशाकडे. फिंगर गोज अप, लेग बिफोर द विकेट, 1 मोर विकेट. 7वा खेळाडू बाद झाला बॅटिंग करताना बेलपाडा संघाचा 15व्या धावसंख्येवरती. क्या बात आहे. तशी ही मॅच संपेल. प्राची साक्षी 11 मोरिया 11 सावरकर क्रिकेट संघ आपण टॉस जिंकलाय. लगेच आपण ही मॅच जशी संपेल मैदानाचा ताबा घ्यायचा आणि फलंदाज बॅटिंग करायची ती म्हणजेच मिहिका 11 दहिसर या टीमला आपले खेळाडू घेऊन आपण खेळाडू कक्षासमोर लगेचच जावं. पहिल्या प्रिव्हियस आपण सत्रामध्ये पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाने डबल डिजिट मध्ये धावसंख्या खर्च केली, परंतु तळातला खेळाडू डेथ ऑर्डर मधला हा खेळाडू मैदानामध्ये आक्रमण करत असताना क्रॉस बॅटेड स्कोर लेगच्या बाहेर हा षटकार 6 धावा. त्याच्यानंतर शिवतेश कार्गो प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय निलेश थिटे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी निलेश थिटे साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी नवनीत ठाकूर साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभास्ते या ठिकाणी पाहू शकाल. शिवतेश कार्गो प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय निलेश थिटे साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. बघा 1 ते 4 क्रमांकाच्या ट्रॉफ्या, टोटल सर्व ट्रॉफ्या ज्यांनी आम्हाला पुरस्कृत करून दिल्या गेल्या ते नावे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विजेंद्रबाई पाटील यांचे सुपुत्र पार्थ विजेंद्र पाटील साहेब यांच्या वतीनं या सर्व ट्रॉफी आम्हाला देण्यात आल्या. त्यांचा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं रियानी एंटरप्राइजेस चषकाच्या वतीनं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. 1 साइडेड मॅच मधून मॅच मध्ये रंग भरतोय हा खेळाडू. फुल टॉस बॉल वरती आक्रमण चढवलंय गोवर्धनने. आणखीन एक धमाका, लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार 6 धावा. यावेळेला पुढे टाकलेला चेंडू फुटवर्क नाहीये, प्लॅन मिस, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, त्यामुळे डॉट बॉल आपण पाहिला गोलंदाजाच्या माध्यमातून. हा सामना एकतर्फा झालाय, परंतु यानंतर आणखीन एक मोठी लढत असेल. दहिसर संघ तुम्हाला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये आणि त्यांच्या बरोबरीने सावरकर हा संघ देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. ठाणे जिल्ह्यातील आणि रायगड जिल्ह्यातील हे 2 संघ. आणखीन एकदा पुन्हा एकदा आपण पाहिला हॉरिझॉन्टल बॅट फ्लो. या ठिकाणी आपण पाहिला बॉल चला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सीमा पार, रन्स मधील 4, चौकार 4 धावा.
त्यामध्ये फक्त औपचारिकता राहिली, परंतु गोवर्धनचं कौतुक करावं लागेल. त्याने मात्र मिळालेला संदेश सोनं केलेला आहे. हॅलो. तर मीत ठाकूर साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. मीत ठाकूर साहेबांना विनंती असेल की आपण यावं सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती. शेवटचा एक बॉल आहे आणि आता औपचारिकता पूर्ण करत असताना दोन्ही संघ फुल टॉस, तोही मिस झालाय, स्वतःवरती निराश झालाय आणि हा सामना मोठ्या मार्जिनने जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये मोराबे संघाने, मयूर म्हात्रे यांच्या संघाने. अभिनंदन मोराबे संघ, हार्ड लक टीम बेलपाडा. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं मनापासून आभार. सामनावीर, प्लेअर ऑफ द मॅच, नो डाऊट विनय म्हात्रे, ज्याने धावा केल्या 9 चेंडूमध्ये 26. बॉलिंग करत असताना एका ओव्हरमध्ये 6 धावा खर्च करताना 1 विकेट ज्यांच्या खात्यामध्ये आला तो अष्टपैलू खेळाडू विनय ठरलाय सामन्याचा सामनावीर. तर विनय यावं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आणि विनयला सामनावीराची ट्रॉफी देण्यासाठी आम्ही नावेकाडी गावच्या अध्यक्ष सन्मान्य अरुण शेठ ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभास्ते सामनावीराची ट्रॉफी